विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला आश्वासन दिलंय, की अभ्यास करून दाखवणार. लास्ट मी जो व्हिडिओ अपलोड केला ना, मी तुम्हाला विचारलं होतं, की अभ्यासाची तयारी आहे का? तुमची तयारी असेल, तर मी आहे तुमची रिव्हिजन घ्यायला तयार. तुम्ही बोलला होता, आहे. तुमची तयारी आहे. मग चला सुरुवात करूया. काही मी प्लॅन केलेलं नाहीये. काही प्री प्लॅन नाहीये. मला अभ्यास सुरुवात करायचा आहे फिजिक्सचा. तुमचा कॉन्फिडन्स पण वाढवायचा आहे मला. कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. त्यासाठी एक पहिली गोष्ट मला काय करावी लागेल? पहिली गोष्ट, की हे सोपं आहे. आपल्याला जमणारं आहे. आपण हे करू शकतोय. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. मी तुम्हाला सांगू का रे बाळांनो, की प्रत्येक गोष्ट ईझीच असते. आपली मानसिकता, हे मला जमणार नाही. फिजिक्स माझ्यासाठी अवघडच आहे. माझं बेसिकच पक्कं नाहीये. हो, मी 11th पण काहीच केलं नाहीये. कारणं बंद आणि अभ्यास सुरू. ओके. चला मी सुरुवात करतोय. एक शब्द इथे लिहिणार आहे मी पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. आणि तुम्ही टॉपिक ओळखायचा. पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. मी तुम्हाला सांगू का? पोटेन्शियल ग्रेडियंटलाच मी म्हणणार आहे व्होल्टेज ड्रॉप. बघा, पोटेन्शियल ग्रेडियंटलाच मी म्हणणार आहे व्होल्टेज ड्रॉप. ओके. व्होल्टेज ड्रॉप. काय फॉर्म्युला याचा? काय याची डेफिनेशन? टॉपिक कोणता आहे? कमेंटमध्ये सांगा. ओके. करा कमेंट. मला सांगा. आता खरं सांगू का? हा कॅमेरा आम्हाला थोडासा त्रास देतोय बरं का. जेव्हा मी लाईव्ह लेक्चर घ्यायचा प्रयत्न करतोय, तेव्हा डिस्टर्बन्स क्रिएट होतोय. किंवा आता सुद्धा मी तुम्हाला सांगू का? हा व्हिडिओ मध्ये-मध्ये ब्रेक करून आम्ही एडिट करून जोडलेलाच असणार आहे. कारण कॅमेरामधून जरा बंद होतोय. नाहीतर तुमच्याशी लाईव्ह गप्पा मारण्यासाठी वेगळाच आनंद येतोय. चला आतापर्यंत तुम्ही कमेंट केलं असणार आहे. करंट इलेक्ट्रिसिटी, व्होल्टेज ड्रॉप असू दे, पोटेन्शियल ग्रेडियंट असू दे, हे दोन्ही एकच टर्म आहेत आणि टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. सिम्बॉल काय? के. चला आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे व्ही म्हणजे नक्कीच व्हेलॉसिटी तर नसणार आहे. मग व्ही म्हणजे कोण आहे? पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टेज म्हणतो ना आपण तसं. आणि पर युनिट लेंथ ऑफ वायर. मग चला पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनिशन तुमच्या समोर आहे. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज नोन ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. 1 मार्काचा प्रश्न आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? आपले फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत ना, बेस्ट फिजिक्सचे त्यांचे लेक्चर्स असतात बरं का. तुम्ही त्यांना नक्की फॉलो करायचंय. त्यांनी त्यांच्या लास्ट व्हिडिओमध्ये ना बोर्डचे ना मॉडेल आन्सर्स दाखवले होते. सांगतो एकेका शब्दात उत्तर लिहायचंय. शॉर्टमध्ये लिहायचंय लक्षात घ्या. म्हणजे आपण 10वी पर्यंत काय शिकलो माहितीये का? अरे ॲज इट इज पाहिजे. मला पुस्तकातली डेफिनिशन आहे तशी पाहिजे तर मार्क देणार असे शिक्षक बोलायचे ना. तसं बोर्डला नसतं बाळांनो. तुम्ही सरांचा व्हिडिओ वाटल्यास नक्की बघा. नाहीतर मी तुम्हाला सरांच्या बद्दल आता सांगितलंय. त्यांचा व्हिडिओ मी बघितलाय म्हणून तुम्हाला सांगतोय. थोडक्यात पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज नोन ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. चला मग याचं युनिट काय सांगतो? व्ही व्होल्ट, लेंथ मीटर, व्होल्ट पर मीटर. पी-वाय-क्यू आहे का? आहे. मग आता इथं आपण काय शिकलो माहितीये का तुम्हाला सांगतो, की डेफिनिशन आपण फॉर्म्युलेनुसार तयार करू शकतोय. मग चला आता जेवढ्या डेफिनिशन्स होतील तेवढ्या करूया आपण. पोटेन्शियल ग्रेडियंट ही पहिली डेफिनिशन झाली आपली, बरोबर आहे? आता हे जे सिम्बॉल आहे ना, हे सिम्बॉल अल्जेब्रिक सम किंवा समेशन तुम्ही म्हणताय, बरोबर आहे? मग अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच एलिमेंट and square of its distance from axis of rotation is known as moment of inertia. मी तर MIRI लिहितो आणि I ची व्हॅल्यू 1 to n. चला ही डेफिनेशन कोणाची आहे? आपला क्वेश्चन नंबर 2 कुठला आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन. पी-वाय-क्यू आहे का? आहे. ही सुद्धा पी-वाय-क्यू आहे. कसा प्रश्न परीक्षेत आलाय? डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. गिव्ह इट्स एसआय युनिट आणि डायमेन्शन. फॉर्म्युलावरून युनिट कळालं. फॉर्म्युलावरून युनिट तयार करायचं आपल्याला. मासचं युनिट कोण आहे सांगा? केजी आणि आर चा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स एल-एम-टी. टी रेज टू 0. सेकंद नाहीच आहे तिथं. मीटरचा स्क्वेअर आहे म्हणजे लेंथचा स्क्वेअर. किलोग्रॅम 210. थांबा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये मी अजून आता होमवर्क देणार आहे. तुम्ही मला करून दाखवायचंय ते. तुम्ही आता एक काम करायचंय. रिंग, त्याच्यानंतर सांगतो डिस्क, त्याच्यानंतर आणखीन सांगतो रॉड आणि अजून स्फिअर यांचे सगळे फॉर्म्युले करायचे. आपल्या चॅनलवरती शोधा मोमेंट ऑफ इनर्शिया ही कन्सेप्ट. आता गेल्या आठवड्यातच मी व्हिडिओ अपलोड केलाय आणि पॅरलल ॲक्सिस थिअरम मध्ये हे सगळंच तुम्हाला एक्सप्लेन केलंय बरं का लक्षात घ्या. चला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट. क्वेश्चन नंबर 1 मध्ये फक्त पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन चालेल मला. पण क्वेश्चन नंबर 2 मध्ये ना मोमेंट ऑफ इनर्शियाची नुसती डेफिनेशन नाही. तर त्याचा युनिट ओके म्हणजे फॉर्म्युलावरून युनिट, त्याचे डायमेन्शन्स आणि आता सीईटीत काय बोर्डला काय येऊ शकतो सांगतो. डिस्कचं मास आणि रेडियस देतील.
सी सेंटर मधून जातोय. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करा. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करा. सोप्यातला सोपा प्रश्न. मी नेक्स्ट स्लाइड ओपन करतोय. 2 प्रश्न आपले झाले, 2 डेफिनिशन्स आपल्या झाल्या. छान झाल्या लक्षात घ्या. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, शांतपणे लक्षात घ्या. मला एक सांगा रे बरं का, मला एक शांतपणे सांगा, की सगळे लॉ तुम्ही केले का? सगळे लॉ. पहिल्या टॉपिकमध्ये जो लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. दुसऱ्यात काय थोडे येतोय. पास्कल्स लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे, स्टोक्स लॉ आहे. भरपूर आहेत. मग हे लॉसाठी आपली सेपरेट प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही फॉलो करायची बरं का. मला घ्यायचेत डेफिनेशन्स. तर डेफिनेशन्स म्हटलं ना, अतिशय इम्पोर्टंट टॉपिक कुठला आहे सांगू का? डेफिनेशन म्हटलं की सरफेस टेन्शनची डेफिनेशन कुठे आहे मला सांगा? सरफेस एनर्जीची डेफिनेशन कुठलं आहे? एडेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स, विस्कॉसिटी प्रचंड डेफिनेशन्स आहेत. पण मी तुम्हाला ना काय करतोय माहितीये का? शांतपणे बघा, की मी तुम्हाला ना मॅग्नेटिक मटेरियल हा तर टॉपिक करायला लावतोच बरं का प्रत्येकाला. शांतपणे तो टॉपिक आपण करायचंच आहे, करायचंच आहे. पण मी आता सांगतो अतिशय सोपे 3 प्रश्न घेणार आहे. आणि होमवर्क पण देणार आहे. ओके. मला सांगा हा जो सिम्बॉल आहे, कशाचा सिम्बॉल आहे? इंडक्टर आहे. कॉइल आहे म्हणूया आपण इंडक्टर. पण ह्याचा एक रेझिस्टन्स असतो त्याला मी एक्सएल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? एक्सएल इंडक्टिव्ह रिएक्टन्स. क्वेश्चन नंबर 3 बरं का आपला. इंडक्टिव्ह रिएक्टन्स. बर. डेफिनिशन तयार करतोय. Resistance offered by inductor is known as inductive reactance. बघा तुम्ही माझ्या बरोबर अभ्यास तुमचा होतोय. त्याचा फॉर्म्युला आहे 2πfl म्हणजेच ओमेगा एल. बाळांनो फॉर्म्युले पाठ पाहिजेत. पण ही डेफिनेशन 3-4 वेळा रिपीट झालेली आहे. आता ह्याच्यावर आधारित न्यूमेरिकली उद्या करूया की आपण. काय डेफिनेशन सांगा इंडक्टिव्ह रिएक्टन्सची? रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर इज नोन ॲज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. मला ह्याचं युनिट ओहम येणार. ओके. पण ही कुठली टर्म आहे? यल 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 इथं लिहिलंय मी इथं यल लिहितो. यल म्हणजे इंडक्टन्स आहे. ओके. आणि एन युनिट ऑफ इंडक्टन्स, युनिट ऑफ एल इज हेनरी बाळांनो. कॅपिटल एच. आणि हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. सांगू का? हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. विचारलंय का परीक्षेत? विचारलंय. बोर्डच्या एक्झाम मध्ये ही एमसीक्यू आहे. मी आता तुम्हाला गंमत काय करतोय बघा. हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. टेस्ला इज इक्विव्हॅलंट टू वेबर पर मीटर स्क्वेअर. हे सुद्धा विचारलंय. वेबर पर मीटर स्क्वेअर इज इक्विव्हॅलंट टू आणि करेक्ट ऑप्शन आहे टेस्ला. काढा की वायलर शोधा पेपर तुम्हाला ही एमसीक्यू दिसेल. विचारतो. एम्पियर इज इक्विव्हॅलंट टू सांगा ना. व्होल्ट इज इक्विव्हॅलंट टू इथे सुद्धा इक्विव्हॅलंट आहेत. मग एम्पियर सांगू का? कुलोम पर सेकंद. कारण करंटचा फॉर्म्युला आहे क्यू अपॉन टी आणि क्यू चा फॉर्म्युला आय टी. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये सुद्धा हे वापरलंय आपण लक्षात घ्या. बर व्ही. व्हीच जूल पर कुलोम आहे का बघा रे. जूल पर कुलोम आहे. म्हणजे हे आता लिहून घ्या ना. हे सुद्धा एमसीक्यूज आहेत. बर डेफिनेशन सांगा. एक्सेल म्हणजे काय अगोदर सांगा. इंडक्टिव्ह रिएक्टन्स. डेफिनेशन काय? रेजिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर इज नोन ॲज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. बर तिसरा क्वेश्चन नंबर 3. मग मला सांगा रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर इज नोन ॲज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. त्याचा फॉर्म्युला मात्र 1 अपॉन ओमेगा सी असतो आणि ओमेगा म्हणजे 2 पाय एफ असतं. ओके. सी म्हणजे कोण? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. सांगा की डेफिनेशन. क्वेश्चन नंबर 4 सांगतो. रेजिस्टन्स ऑफर्ड बाय कॅपॅसिटर इज नोन ॲज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. आता क्वेश्चन नंबर 5 कडे तुम्हाला नेतोय मी. क्वेश्चन नंबर 5 सांगतो. जर सर्किटमध्ये इंडक्टर पण आहे, कॅपॅसिटर पण आहे, रेझिस्टर पण आहे, म्हणजे याला आपण एलसीआर सिरीज म्हणूया आपण. तर या सर्किटचा टोटल रेझिस्टन्स झेड असतो. म्हणजे इम्पेडन्स. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 डिफाइन इम्पेडन्स. Total resistance offered by inductor, capacitor and resistor is known as impedance. बर युनिट काय त्याचं? ओहमच. एक्सेलचं युनिट ओहम, एक्सीचं युनिट ओहम. कारण काय आहे सांगा? तो टोटल रेजिस्टन्स आहे. तुम्हाला ही मेथड आवडणार आहे. तुमचा माझ्या बरोबर अभ्यास होतोय. पण तुम्ही टॉपिक कुठला हे मला विचारू नका. पीवायक्यूज घेतोय, समजावून सांगतोय. ह्यात 11th काय काढू नका लक्षात घ्या. माझं बेसिक इतकं नाहीये हे डोक्यात काढू टाका. काय आहे सांगा यात बेसिक? ह्याचा जो रेझिस्टन्स आहे त्याला एक्सेल म्हणतात. ह्याला काय लागते पाठीमागचं? काही लागत नाहीये. ह्याच्या रेझिस्टन्सला एक्सी म्हणतात. आणि हा रेझिस्टन्सच आहे. हा आरच आहे हे पण लक्षात घ्या. मग आता कुठलाच फॉर्म्युला तुम्हाला नेणार नाही मी. मला डेफिनेशन्स करून घ्यायच्यात. 6 डेफिनेशन झाले आपल्या 6 आणि ते मध्ये-मध्ये एमसीक्यू पण घेतोय बरं का लक्षात घ्या. मध्ये-मध्ये मी काय घेतोय? एमसीक्यूज.
पण चला डेफिनेशन नंतर मी तुम्हाला सांगतो. हे सिम्बॉल तर आपल्याला माहितीच आहे. काय आहे? कशा सिम्बॉल आहे? अल्जेब्रिक सम. मग अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑल्वेज इक्वल्स टू 0. ओके. करंटचं इक्विव्हॅलंट काय? अँपिअरचं युनिट काय? कुलोम्ब पर सेकंड. मग कुलोम्ब कशासाठी वापरतो आपण? चार्ज. मग अल्जेब्रिक सम ऑफ जंक्शन इक्वल्स टू 0 जर असेल, किर्चॉफ्स करंट लॉ आहे बरं का. क्वेश्चन नंबर 6 किर्चॉफ्स करंट लॉ. तुम्ही जाणून बुजून घेतलाय किर्चॉफ्स करंट लॉ. रिझन सांगू का? तिथं करंट कॉन्झर्व्ह होतोय. जेवढा येतोय तेवढाच जातोय. म्हणजे इन्क्रीज होत नाही, डिक्रीज होत नाही. याचा अर्थ किर्चॉफ्स करंट लॉ इज रिलेटेड विथ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. बरं का रे बाळांनो. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग होमवर्क द्यायला लागलोय. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स रिलेटेड विथ कॉन्झर्वेशन ऑफ काय सांगा? सिंपल आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सुद्धा काय आहे बघा. बर्नॉलीज इक्वेशन मध्ये सुद्धा कॉन्झर्वेशन कशाचं होतंय? एक गंमत लक्षात आली का? सगळे व्हीएसए घ्यायला लागलोय मी इथं. सगळ्या एमसीक्यूज घ्यायला लागलोय. म्हणजे तुमच्या लक्षात पण येतंय. सिंपल पण प्रश्न आहेत आणि होतंय पण तुम्हाला. मग तुमचं नेक्स्ट टार्गेट काय होमवर्क? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तिथं अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ इक्वल टू 0 असतं. पण तिथं जंक्शन नसतं. तो लूप लॉ आहे. हा आहे केसीएल, हा जंक्शन लॉ आहे आणि हा कोण आहे सांगा? लूप लॉ आहे. 7-8 प्रश्न झाले ना. तर मी मोजत बसत नाही बरं का. 7 झाले समजूया आपण. कुठले कुठले 7 झाले? एक्सेलची डेफिनेशन, एक्ससीची डेफिनेशन, झेड म्हणजे इम्पेडन्सची डेफिनेशन, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, करंट लॉ, व्होल्टेज लॉ आणि अजून कुठली डेफिनेशन? पोटेन्शियल ग्रेडियंटची पण डेफिनेशन घेतली आपण. तर डेफिनेशन म्हणजे ढीग आहे हो. तर मला आवडणारे डेफिनेशन अगोदर घेतो बरं का. कारण त्यात माझे 5 ते 6 प्रश्न क्लिअर होणार आहेत. सांगतो. डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स. सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. हा मी फिजिक्सच द्यायला लागलोय पण लिहिलंय केमिस्ट्री. रिझन काय? सॉलिड स्टेट पहिला टॉपिक. सॉलिड स्टेटच्या पहिल्या टॉपिक मध्ये हेच आहे. मग डायमॅग्नेटिक वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. पॅरामॅग्नेटिक वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. फेर्रो स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. ही डेफिनेशन आहे. Substances which are weakly repelled by magnet are known as diamagnetic substance. Weakly attracted by substances which are weakly attracted by magnet are known as paramagnetic substance. Strongly attracted ferromagnetic substance. 3 डेफिनेशन झाल्या. आता मी सांगतो ह्या दोघांचा डिफरन्स येऊ शकतो किंवा ह्या दोघातला येऊ शकतो किंवा या दोघातलं म्हणजे अजून 3 6 प्रश्न झाले. सांगतो. एक कन्सेप्ट आहे ससेप्टिबिलिटी. ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड म्हणजे ससेप्टिबिलिटी लक्षात घ्या. आता बघा डायमॅग्नेटिक तर रिपेल करतोय ना, म्हणजे त्याची ॲबिलिटी नाहीच आहे. म्हणजे ससेप्टिबिलिटी स्मॉल पण रिपेल करतोय त्यामुळे निगेटिव्ह. हा वीकली अट्रॅक्ट करतोय ना, अट्रॅक्ट करतोय की त्यामुळे ससेप्टिबिलिटी पॉझिटिव्ह आहे, पण स्मॉल आहे. आता फेरोमॅग्नेटिक स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतोय त्यामुळे ससेप्टिबिलिटी पॉझिटिव्हच असणार आहे, पण लार्ज. 2च पॉइंट लिहायचे डिस्टिंग्विशचे. झाले की आपले तयार. झाले. पण आता क्वेश्चन नंबर मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन नंबर 14 चला. डायरेक्टलीच कारण 5 प्रश्न झालेत आपले इथं लक्षात घ्या बरं का. किती मिनिटं झाले रे बाळांनो? 10 ते 15 मिनिटं. आता मी कुठल्या गोष्टीच्या विरोधात आहे, मला वन शॉट लेक्चर्स आवडत नाहीत. तर हे माझं जे लेक्चर चाललंय ना, हे बघून तुमचं होणार नाही मी सांगतो आत्ताच तुम्हाला. तुम्हाला व्हिडिओ पॉज करून पाठीमागचे प्रश्न करावे लागतील. त्याची रिव्हिजन करावी लागेल. तुम्हाला तुमच्या वहीत हे लिहावं लागेल. नुसतं कुठलंही पुस्तक वाचून नाही होणार. कुठलाही व्हिडिओ बघून नाही होणार. पण मला तुम्ही आश्वासन दिलंय, की तुम्ही करून दाखवणार आहे म्हणून. मग आता मला इथं जो प्रश्न द्यायचा आहे, तो जाणून बुजून मी रिलेटेड प्रश्न घेतोय. तर क्युरी टेम्परेचरची डेफिनेशन पाहिजे मला. सांगू? द टेम्परेचर ॲट व्हिच फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम्स पॅरामॅग्नेटिक इज नोन ॲज क्युरी टेम्परेचर. काय अवघड आहे? काहीच नाहीये. ॲट व्हॉट टेम्परेचर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम्स पॅरामॅग्नेटिक. क्युरी टेम्परेचर. आता अरे बोर्डवाले काय करतायत? फिरवून प्रश्न विचारायला सुरुवात केली. उलटे-सुलटे प्रश्न ते विचारतायत हे लक्षात घ्या. मग आता जाणून बुजून आजचा क्वेश्चन नंबर 15 बर. किती वाजेपर्यंत कंप्लीट करणार मला सांगा हे. तुम्ही आता व्हिडिओ बघताय ना, जो पहिला व्हिडिओ पहिलं कॉमेंट असेल ना, तर तुम्ही नुसतं फर्स्ट कॉमेंट म्हणू नका. ओके. तुम्ही एवढा वेळ बघितला ना, मला खात्री आहे जो 15व्या मिनिटापर्यंत इथं थांबलाय ना, तो ग्रेटच आहे. मग तुला म्हणजे जो बघतोयस ना शेवटपर्यंत माझा व्हिडिओ, मी तुला धन्यवाद म्हणतोय, की तू पेटून उठून करतोयस अभ्यास. तर मला सांग हे सगळं करायला तुला किती वेळ लागेल? तेवढ्या वेळानंतर तुला दुसरा व्हिडिओ मी प्रोव्हाईड करेन. ओके. तुम्ही म्हणू नका, "झालंय सर लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड करा." नाही, नाही, नाही. प्रत्येकाचं व्हायला पाहिजे.
कमीत कमी मला असं वाटतं हे होण्यासाठी 1 तास, 1.5 तास तर लागेल. बरोबर आहे? मग त्या गॅपमध्ये मी दुसरा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देईन, पण कमेंट तसं यायला पाहिजे. आता मी जाणून-बुजून इथं देतोय क्रिटिकल टेम्परेचरची डेफिनिशन. कुठली? क्रिटिकल. उलटं-सुलटं होतंय ते नेहमी. तर लक्षात ठेवायचं क्युरी टेम्परेचर, क्युरी लॉ हा मॅग्नेटिक मटेरियलमध्ये आहे. मग त्याच्या डेफिनिशनमध्ये फेरो बिकम्स पॅरा आलाय ना. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम पॅरा आणि क्रिटिकल आहे ना हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये आहे. सरफेस टेन्शन. मग द टेम्परेचर ॲट व्हिच सरफेस टेन्शन बिकम्स 0 इज नोन एज क्रिटिकल टेम्परेचर. आलं लक्षात तुमच्या? क्रिटिकल टेम्परेचर 15 पण नाही मला 20 प्रश्न द्यायचे आहेत. तर क्वेश्चन नंबर 16 मला ही डेफिनेशन पाठ पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का बघा. तर नंतर अतिशय इम्पोर्टंट मला शब्द पाहिजे. डेफिनेशन हवी आहे. कॅपिलॅरिटी आणि त्याच्या ॲप्लिकेशन. अतिशय इम्पोर्टंट आहे. कॅपिलॅरिटी आणि त्याचे ॲप्लिकेशन अतिशय, अतिशय इम्पोर्टंट आहे. पण मला अजून महत्त्वाच्या डेफिनेशन्स पाहिजेत. मॅग्नेटायझेशन अरे खूप सोपे आहे. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. युनिट आणि डायमेन्शन सुद्धा परीक्षेत आलंय. मला क्वेश्चन नंबर 19 पाहिजे. गायरोमॅग्नेटिक रेशो आणि मला क्वेश्चन नंबर 20 पाहिजे. बोह्रस मॅग्नेटॉन. मी तुम्हाला हिंट देतो. तुम्ही ना ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट EVR/2 एक काम करा ना. मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स. सारखं मला तिकडे बघावं लागतं. काय माहितीये का कॅमेरा चालू आहे का बंद आहे? नाहीतर मी आपला व्हिडिओ करतोय नंतर कळायचं की कॅमेराच बंद आहे. असू दे चांगलं आहे. यावेळेस कॅमेराने दिले 7 लक्षात घ्या. सांगू का तुम्हाला? आपल्या असं सर्च करा YouTubeवर की मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स आणि सह्याद्री ट्युटोरियल्स असं टाका बरं का. मग आपला जुना एक व्हिडिओ दिसेल. 10च मिनिटं वेळ द्या. 10 मिनिटात तुमचं पहिलं हे डेरिव्हेशन मी कंप्लीट केलंय. हे झालं की ह्याचाच वापर करून गायरोमॅग्नेटिक रेशो आहे. आणि सेकंड पोस्टुलेट वापरा. पुस्तकात वापर करा. पुस्तकात बोहर्स मॅग्नेटिक दिलंय. सेकंड पोस्टुलेट कुठलं रे? बोहरचं नाही का? mvr=nh/2π. मग तिथं थोडेफार चेंजेस करून तुम्हाला ती व्हॅल्यू काढायची आहे. बोहर्स मॅग्नेटॉन. मग चला क्वेश्चन 20 झाले आणि मला कमेंटमध्ये एक रिक्वेस्ट करतोय. हे घेतलेले प्रश्न पण कमेंटमध्ये लिहा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बनवताना मी काय करेन ते नोट डाउन करून ठेवेन. चला एवढं झालंय आपलं 20 प्रश्न आणि एका व्हिडिओत 20 झाले. नेक्स्ट व्हिडिओत 20 नाही 30 देतो तुम्हाला. 30 नाही 40 देतो. दिवसभरात आपण जर 100 प्रश्न केले 3 दिवस बास ना. शनिवार आणि रविवारी पेटून उठा. सोमवार, मंगळवार, बुधवार सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. लेक्चर्स देत राहणार आहे. आपल्या क्लासमध्ये आमचं शेड्यूल कसं आहे? सोमवारी इंग्लिशचा पेपर ठेवलाय. मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस सुट्टी आणि शुक्रवारी फिजिक्स आहे. मग शुक्रवारपर्यंत मी तुम्हाला म्हणले ना तसं पहिला व्हिडिओ आहे बरं का लक्षात घ्या. याला काय टायटल, थंबनेल समजून घ्या. काय दिलंय टायटल मी? हं. लास्ट आय-एम-पी रिव्हिजन, लास्ट इम्पोर्टंट रिव्हिजन फॉर फिजिक्स पार्ट 1 म्हणूया आपण. पार्ट 2, पार्ट 3 असं देत राहूया आपण. बोर्डच्या वेळेस सुद्धा मुलं हेच बघणार मला माहिती आहे. आणि तुम्ही तर 1 महिना नाही, 1 महिना संपला. आता 1 महिना नाही, 15 दिवस, 14 दिवस. दिवस कमी होतात टेन्शन घेऊ नका. सगळं छान होणार आहे. अभ्यास करा. ऑल द बेस्ट.